हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी एक वेगळ्या प्रकारची चटणी बनवणार आहे आणि ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे आणि साधी सोपी आहे। आपल्याला घरी कधी कधी भाजी बनवण्यासाठी कंटाळा येतो, तर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवू शकता आणि घरचेही बोलतील की भाजी नाही बनवलीस तर चालेल पण ही चटणी बनव। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघा। शेंगदाणे अर्धी वाटी घेतले, सुकं खोबरं 1 वाटी, सफेद तीळ अर्धी वाटी आणि 2 लहान कांदे घेतलेले आहेत, ते पण चिरून घेतलेत आणि लसूण घेतले 7-8 पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि ते मसाला। इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, तुम्ही तवाचाही वापर करू शकता। आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे असे खरपूस खमंग छानपैकी असं भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले सगळे साहित्य आहेत ना ते छान भाजून घ्यायचे एक एक करून। पहिल्यांदा इथे मी शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत, ते गॅस मध्यम आकाराचा करून शेंगदाणे ते छान खमंग भाजून घेतलेले आहेत आणि ते मी एका ताटामध्ये साईडला काढलेले आहेत। मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण एकदम सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं छानपैकी। आणि ते मी खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं, त्याच्यामध्ये पटकन हे भाजलं जातो। ते पण एका मी ताटामध्येच काढते एका साईडला। त्याच्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचे आहे। लसूण इथे मी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे लसूण साईसकटही घेऊ शकता, मी सोलून घेतलेली आहे। आणि ही लसूण पण छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून लसूणचा उग्र वास निघून जाईल। अशा प्रकारे आपल्याला लसूण भाजून छान घ्यायचे आहे आणि तुम्ही ते सालीसकट घेऊ शकता। मी 8-10 अशा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि ते पण भाजून झालेले आहे। तर मी त्याच्यामध्ये इथे मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून, ते मी कांदा इथे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी कांदा भाजून आपल्याला घ्यायचा आहे। त्यासाठी मी थोडं तेल टाकते त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला कांदा लवकर पण शिजेल, मऊ होईल आणि चांगला भाजेल सुद्धा। तो छानपैकी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ अर्धी वाटी मिक्स करायचं आहे। पण पहिल्यांदा आपण छानपैकी कांदा भाजून घेऊया। कांदा भाजत असताना त्याच्यामध्ये आपण सफेद तीळ पण टाकायचे आहेत, जेणेकरून दोघं हे मिक्स होणार। हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि मग ते हे सगळे मिक्सर एका ताटामध्ये काढायचं आहे। मी ते सफेद तीळ टाकते, हे पण छान पटकन हे भाजले जातात, तर हलकासा एकदम हे करायचं आहे। जर तुम्ही तुमच्या घरी खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ही चटणी वाटू शकता। मी ते मिक्सरमध्ये करते, पण मिक्सर जर तुम्हाला चांगली चव याची पाहिजे असेल चटणीची तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा पाटावरती वाटू शकता। इथे मी आज मिक्सरमध्ये करते। मिक्सरमध्ये पण करताना तुम्ही जास्त फिरवत बसायचं नाही, त्याचं बटन बंद चालू करायचं, असं जाडसर आपल्याला चटणी वाटायची आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबातही करायचं नाही आहे। हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकते, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल मसाला घालते। ही चटणी एकदम जाडसर अशी वाटायची आहे, त्याच्यामुळे मिक्सर जास्त फिरवायचं नाही आहे, चालू बंद करायचं, जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। ही चटणी एकदम भारी लागते, तुम्ही घरी बनवून बघा। आणि गरमागरम आपल्या वाफळत्या भाताबरोबर चटणी छान लागते, किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि त्याच्यावरती थोडं तूप टाका, बघा किती छान आणि एकदम झणझणीत चटणी लागते, भाजीची अजिबात गरज नाही। आणि सर्व घरातील बोलतील की भाजी केलीच नाही तरी चालेल, पण ही चटणी बनव, खूप छान लागते। आणि आपल्याला लेडीजला कधी कधी कंटाळा येतो भाजी बनवण्यासाठी, तर ही तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवू शकता आणि घरच्यांनाही खायला घालू शकता।